होळी पौर्णिमेच्या रात्रीपासून दुर्ग मानवाड इथं गैबी पीर आणि विठ्ठलाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली होती. होलिका दहन करून यात्रा उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. अनुराधा नक्षत्रावर पवित्र मशालीचं प्रज्वलन झाल्यानंतर विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थस्थळावर गैबी पीरासह विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे. इथं येणारा प्रत्येक भाविक पहिल्यांदा गैबी पीर देवस्थानाचं आणि त्यानंतर विठ्ठलाई देवीचं दर्शन घेतो. त्यामुळे दोन्ही समाजातील भाविक मोठ्या श्रद्धेनं यात्रेत सहभागी होतात. गैबी आणि विठलाई म्हणजे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही देवस्थानांचं ऐक्याचं एक ठिकाण म्हणून आमचं दुर्ग मानवाड गाव ओळखलं जात आहे. आणि हे विठलाई देवस्थान अगदी जागृत आहे. आता या ठिकाणी 2026 साली देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सभामंडप विठलाईचा बांधण्यासाठी अतोनात दोघेही प्रयत्न जोरात करत आहेत. व्यक्त करून ही चांगली यात्रा कशी पार पडेल यासाठी सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील किंवा तहसीलदार मॅडमने जे हाती डिपार्टमेंट दिल्यात या सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करायला आलेले आहेत. तर ते सगळ्यांचं मनापासून आमच्या देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. यात्रेनिमित्त राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगर वस्तीतील स्थानिकांनी जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती आणि मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींची विक्री केली. या दुर्मिळ वस्तू खरेदीसाठी शहरांमधून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राधानगरी पोलीस तैनात होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य पथकही यात्रास्थळी उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी राधानगरी एसटी आगारानं 20 बसेसची व्यवस्था केली होती. तर दुर्ग मानवाड ग्रामपंचायतीनंही यात्रेसाठी नियोजन केल्यामुळं भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असूनही प्रशासनाच्या नियोजनामुळे यात्रा शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली.